आकाशवाणीच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात दूरसंचार क्षेत्रातल्या घडामोडींबद्दल. श्रोतेहो, सरकार दूरसंचार क्षेत्रातल्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी बँकांसह अनेक भागधारकांशी चर्चा करत आहे. सध्या वोडाफोन आयडियासारख्या काही खाजगी कंपन्या प्रचंड नुकसान आणि मोठ्या कर्जामुळे अडचणीत आल्या आहेत. टेलिकॉम कंपन्यांसमोरच्या अडचणींमध्ये AGR हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दूरसंचार क्षेत्रातल्या ऑपरेटर कंपन्यांना केंद्र सरकारला आपल्या महसुलातला काही हिस्सा परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम शुल्क म्हणून भरणं आवश्यक असतं. हा सरकारचा वाटा ठरवण्याकरता एकंदर महसूल मोजला गेला पाहिजे. या एकंदर महसूल रकमेला समायोजित सकल महसूल म्हणजेच ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू किंवा AGR असं म्हटलं जातं. दूरसंचार विभागाच्या मते टेलिकॉम कंपनीनं मिळवलेले सर्व महसूल हे महसुलाच्या व्याख्येत समाविष्ट केले जावेत. यात ठेवींवरील व्याज, मालमत्तांची विक्री अशा स्रोतांचा सुद्धा समावेश होतो. एकीकडे महसुलाचा हिस्सा ठरवण्याकरता गोळा झालेल्या संपूर्ण महसुलाचा विचार व्हावा असं सरकारचं मत आहे, तर कंपन्यांना मात्र महसुलाच्या व्याख्येत केवळ दूरसंचार क्षेत्रातल्या सेवांमुळे मिळणाऱ्या महसुलाचा समावेश व्हावा असं वाटतं. तथापि कंपन्यांचं असं मत आहे की AGRनं केवळ दूरसंचार सेवांमधून मिळणारा महसूल समाविष्ट केला पाहिजे आणि गैर दूरसंचार महसूल त्यापासून दूर ठेवला पाहिजे. मागील वर्षी सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानुसार दूरसंचार खात्याच्या ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू म्हणजेच समायोजित सकल महसुलाच्या व्याख्येला दूरसंचार विभागानं मान्यता दिली होती. त्या काळात अस्तित्वात असलेल्या वोडाफोन, भारती एअरटेल अशा कंपन्यांना या निर्णयामुळे 1,60,000 कोटी रुपये एवढी थकबाकी भरणं आवश्यक बनलं. दूरसंचार खात्यानं केलेल्या थकबाकी वसुलीच्या मागणीवर न्यायालयानं कंपन्यांना 10 वर्षांची मुदत दिली होती. त्यापैकी 10% रक्कम 31 मार्च 2021 पर्यंत जमा करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले होते. परंतु एवढी मोठी रक्कम भरण्यात या कंपन्यांनी असहायता दर्शवली आहे आणि याबाबतीत संवेदनशीलतेनं विचार करण्याचं सरकारला आवाहन केलं आहे. मागच्या महिन्यात वोडाफोन आयडिया कंपनीचे माजी अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी सरकारच्या हस्तक्षेपाची विनंती केली होती. अर्थात या कंपन्या बंद पडल्या तर भारताच्या दूरसंचार क्षेत्रात मक्तेदारी निर्माण होईल. स्वाभाविकपणे मक्तेदारीमुळे खुली स्पर्धा मोडीत निघते. त्यामुळे एकंदरच या क्षेत्राच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर दूरसंचार क्षेत्रावर एकाच कंपनीची मक्तेदारी निर्माण होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. खुल्या स्पर्धेमुळे ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू आणि सेवा उपलब्ध होतात. या पार्श्वभूमीवर सरकार आता व्यवहार्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रश्नावर भाष्य करताना अर्थतज्ञ उदय तारदाळकर म्हणाले, कुठल्याही क्षेत्रामध्ये मक्तेदारी ही घातकच असते आणि त्यासाठी स्पर्धा राहणं आणि आपल्यासारख्या लोकशाही देशात मात्र हे अत्यंत निकडीचं असतं. दूरसंचार केंद्राचा विचार केला तर आपण सध्याच्या परिस्थितीत बघितलं तर भारतामध्ये जे आपण मोबाईल वापरतो आणि जे पैसे भरतो ते सगळ्या जगामध्ये कमीत कमी पैशामध्ये आपल्याला ही सुविधा मिळते. आणि अगदी एक सरासरीचा विचार केला तर साधारण 150 ते 200 रुपयाच्या पैशामध्ये आपण स्मार्टफोन वापरण्यासाठी आपल्याला पैसे खर्च करायला लागतात. अर्थात सगळ्यात त्याचा जो एक पैलू म्हणतात की माइलस्टोन म्हणू शकतो की 5 वर्षापूर्वी रिलायन्सने या क्षेत्रात उडी घेतली मुकेश अंबानींच्या जिओनी, आणि त्यांनी इतक्या कमी पातळीवरती भाव आणून ठेवले महिन्याचे की त्यांनी एकूणच पूर्ण मार्केट आपल्याकडे खेचण्याची तयारी केली. ह्या आधी जी काय पडझड झाली त्याच्यामध्ये फक्त 2च प्लेयर आपण जे म्हणतो ते सध्या शाबूत राहिले, एक तर एअरटेल आणि दुसरा वोडाफोन. आणि सुप्रीम कोर्टामध्ये या टेलिकॉम क्षेत्रामधली एक केस बऱ्याच महिन्यापासून पेंडिंग होती, त्याचा आता निकाल लागला. ह्या कंपन्या सरकारला जे लायसन्स फी आणि स्पेक्ट्रमची फी देतात त्याच्याबद्दल वाद होता की
त्याचं जे कॅल्क्युलेशन केलं होतं ते चुकीचं होतं असं त्यांचं म्हणणं आहे, पण सुप्रीम कोर्टाने हा दावा फेटाळून लावला. सध्याच्या परिस्थितीला वोडाफोनला जवळजवळ 1,80,000 कर्ज आहे आणि ते कर्ज त्यांनी विविध सरकारी बँका आणि प्रायव्हेट बँका यांना दिलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीत सरकार असं बघते की 2 कंपन्यांच्या ऐवजी निदान 3 कंपन्या असाव्यात, कारण आपल्याकडे सुमारे 120 करोड इतकी मोठी ज्याला आपण म्हणतो की कनेक्शन्स दिलेली आहेत मोबाईलची, आणि स्मार्टफोनचा वापर आपण वाढतच जातो आहे. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 कंपन्यांच्याकडे ताबा जाण्यापेक्षा 3 कंपन्या ज्या चांगल्या असा सरकारचा विचार आहे. पण या बाबतीमध्ये जर विचार केला तर सरकारला म्हणजे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर एकतर सरकारला स्वतःचा निर्णय घ्यावा लागेल की यामध्ये ते जे पैसे देणं आहे त्याच्यामध्ये काही 10 वर्षाचा कालावधी दिला आहे तो वाढवावा किंवा स्पेक्ट्रम फी कमी करावी, लायसन्स फी कमी करावी याचा विचार चालू आहे. आणि या दृष्टीने बऱ्याच बातम्या आपण वाचतो आहोत. आणि मला वाटतं की सरकारला हे पण बघायचं आहे की वोडाफोन आयडिया, ज्याचं ते आता मर्जरनंतर वोडाफोन आयडिया म्हणतात, त्यांचे पण बरेच ग्राहक आहेत, त्यांचे बरेच शिवाय एम्प्लॉईज पण आहेत. तर एकूण ही कंपनी वाचवावी का? जसं आपल्याला आठवत असेल की येस बँकेचं प्रकरण झालं होतं काही वर्षांपूर्वी, तेव्हा स्टेट बँकेने पुढाकार घेऊन येस बँकेमध्ये आपलं भांडवल टाकलं होतं. आता तर कुमार मंगलम बिर्ला ज्यांच्या या वोडाफोन कंपनीमध्ये शेअर्स होते ते त्यांनी सरकारला देऊ केले. म्हणजे कुठूनही ही कंपनी वाचवावी असे प्रयत्न चालू आहेत. आणि मला वाटतं केंद्र सरकारला पण असंच वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये निदान 3 प्लेयर असावेत. आणि वोडाफोनची जी मुख्य कंपनी जी इंग्लंडमध्ये आहे त्यांचा पण असा मानस आहे की आपण जास्तीत जास्त पैसे इथे आणावेत, पण त्यांना त्यासाठी त्यांचं एक नक्की रक्कम त्यांना माहिती पाहिजे की ती किती द्यायची आणि किती वर्षात द्यायची आहे. आणि या कर्जाच्या खाईमध्ये ते वारंवार पैसे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूणच दूरसंचार क्षेत्राचा जर विचार केला तर 3 खेळाडू असावेत आणि त्यांनी सर्व्हिस द्यावी या सेवा क्षेत्रात, असा सगळ्यांचा एकंदर मार्केटचा सुद्धा होरा दिसतोय. आणि जेव्हा आपण म्हणतो दूरसंचार केंद्र म्हणजे हे IT क्षेत्राशी निगडीत आहे. आणि एक शब्द वापरला जातो डिस्रप्शन, म्हणजे नवीन नवीन सुधारणा होतात तेव्हा जुन्या प्लेयरना याच्यातून आपण जर त्या बाबतीत अप टू डेट नाही राहिलं तर ते आउटडेटेड होत जातात. आणि त्या दृष्टीने मला वाटतं रिलायन्स अजूनसुद्धा आता मुसंडी घेऊ बघते. म्हणजेच ह्या सगळ्या कंपन्यांना स्पर्धा म्हणून जी आपल्या डोळ्यासमोर दिसते ती लोकांना सेवा देण्यासाठी आणि ह्या स्पर्धेमध्ये कमी पैसे घेऊन जास्तीत जास्त सेवा कशी देता येईल ह्याचा पण विचार करावा लागेल. त्यामुळे हा प्रश्न वाटतो तेवढा सोपा नाही आहे आणि सरकारला यातून काहीतरी मार्ग काढावा लागणार असं दिसतंय. आणि त्या दृष्टीने लवकरच काही घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्याकडे सर्वांचे आता सध्या डोळे लागलेले आहेत. श्रोते हो, टेलिकॉम क्षेत्र हे नव्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र आहे. भारताच्या GDPमधील सेवा क्षेत्राचं योगदान हे 58% आसपास आहे. सेवा क्षेत्राचं योगदान सुरळीत राहण्यासाठी दूरसंचार क्षेत्र कळीचं क्षेत्र ठरतं. साहजिकच सरकार या क्षेत्राबाबत अत्यंत संवेदनशील आहे. सरकारच्या राष्ट्रीय टेलिकॉम धोरण 2012 अंतर्गत 68,000 खेडी आणि 871 विद्यापीठं ब्रॉडबँडच्या माध्यमातून कनेक्ट करण्यात आली आहेत. त्याचबरोबर डिजिटल इंडियाच्या माध्यमातून संपूर्ण भारताला मोबाईल इंटरनेटद्वारे जोडून प्रत्येक नागरिकाच्या हातात डिजिटल तंत्रज्ञान पोहोचवण्यात येणार आहे. त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर कुशल रोजगारसुद्धा उपलब्ध होईल. माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण क्षेत्राची वाढसुद्धा या क्षेत्रावरच अवलंबून असल्यानं मक्तेदारी विरहित खुली स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील असेल. सरकारच्या या प्रयत्नांचं भांडवली बाजारानं सुद्धा काल स्वागत केलं. 58,000च्या वर सेन्सेक्स आणि 17,000वर निफ्टी या निर्देशांकांनी आपला अर्थव्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला. भांडवली बाजाराच्या या उत्साहवर्धक स्थितीबद्दल भाष्य करताना गुंतवणूक तज्ज्ञ मुकेश चोठानी म्हणाले, जगातील 2ऱ्या क्रमांकाची मोठी लोकसंख्या असलेल्या आणि प्रचंड मागणी असलेल्या भारत देशाला आपण भारतीय गुंतवणूकदार या नात्याने समजून घेत नसलो तरी जगभरात व्यवसाय करणारे देश एक मोठा भांडवली गुंतवणूकदार देश म्हणून आपल्याला बघतायत आणि नेमके हेच समजून घेण्यात आपण मागे पडतो. भारतीय शेअर बाजारात नवीन कंपन्यांचे IPO आणि म्युच्युअल फंडाचे नवीन NFO यांची प्रचंड गर्दी वाढलेली दिसते आहे. गुंतवणूकदारांतर्फे मागणी वाढली की सप्लाय वाढतो. सरासरीने अपेक्षेपेक्षा जास्त फायदा यातील समाविष्ट गुंतवणूकदारांना झालेला दिसतोय. शेअर बाजार गेले कित्येक वर्ष सातत्याने सांख्यिकीनुसार
कसा मोठा परतावा देत आहेत, ज्यात वेगवेगळे चढउतार, उद्योग, घोटाळे, वेगवेगळी जागतिक तसेच अंतर्गत आव्हाने हे सुद्धा आपण अनुभवली आहेत. बँकेतील कमी झालेले व्याजदर, सोन्या चांदीत झालेली घसरण आणि रिअल इस्टेट क्षेत्रात असलेली मरगळ किंवा अतिशय कमी परतावा आणि भरमसाठ गुंतवणूक यामुळे शेअर बाजारातील तेजी नवीन गुंतवणूकदारांना आमंत्रित करते आहे. एप्रिल ते जुलै 2019 मध्ये अशा नवीन गुंतवणूकदारांची संख्या 8.5 लाख होती. ती 2020 मध्ये याच काळात 20 लाख झाली होती आणि 2021 मध्ये याच एप्रिल ते जुलै या काळात नवीन गुंतवणूकदारांची संख्या सध्या 51 लाखाच्या पलीकडे दिसते आहे. जेव्हा जेव्हा अर्थव्यवस्था $2 ट्रिलियन वरून $5 ट्रिलियन होते, तेव्हा तेव्हा त्या देशातील शेअर बाजारात तेजीचे तांडव दिसते आहे. चीनमध्ये 2 ट्रिलियन वरून 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था 2004 ते 9 या काळात झाली आणि हँगसेंग या शेअर्स निर्देशांकाची वाढ चौपट झाली होती. अमेरिकेत 2 वरून $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था 1977 ते 88 या काळात झाली. या 11 वर्षात डाव जोन्स निर्देशांकाने 15 पट वाढ दिली. जपानला 1978 ते 86 वर्षात 2 ट्रिलियन वरून $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था दिसली आणि या काळात 1978 ते 91 या काळात निकाई निर्देशांकात 18 पट वाढ दिसली होती. आपली अर्थव्यवस्था आता $5 ट्रिलियन मार्गावर आहे. माझ्या अंदाजाने पुढील 5-6 वर्षात सहज ते शक्य आहे आणि उपरोक्त इतिहास बघितल्यास आपल्या शेअर बाजाराचे सेन्सेक्स आणि निफ्टी भविष्यात अभूतपूर्व तेजी दाखवतील आणि इतिहासाची पुनरावृत्ती करतील असा माझा विश्वास आहे. गुंतवणूकदार या नात्याने मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक धोरण ठेवून शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडाच्या शेअर्स आधारित योजनांमध्ये सल्लागाराच्या सल्ल्याने गुंतवणूक ध्येय नक्की करून अवश्य गुंतवणुकीला सामोरे जाण्यास हरकत नाही. सध्या सेन्सेक्स 58,000च्या पलीकडे आणि निफ्टी निर्देशांक 18,000च्या वाटेवर दिसतोय. बाजाराचे मूल्यांकन तसे बघितल्यास वाढले आहे. मार्केट कॅप टू जीडीपी रेशो बघितला तर अल्पकाळासाठी 5-10% बाजार खाली येऊ शकतो. त्याचा भविष्यातील तेजीसाठी गुंतवणूकदारांनी नक्की लाभ घ्यायला हवा. आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, PLI इन्सेंटिव्ह स्कीम, उज्ज्वला योजना, कमी झालेले कॉर्पोरेट टॅक्सचे दर, मॉनिटायझेशन आणि डिसइन्व्हेस्टमेंट या सरकारच्या योजना शेअर बाजाराच्या तेजीला नक्की हवा देतील आणि भारतीय कंपन्यांची आकर्षक नफावृत्ती दाखवणारी कामगिरी, भांडवल बाजाराविषयी जनसामान्यात वाढलेले आकर्षण, जागतिक कंपन्यांची भारतात वाढत जाणारी गुंतवणूक नक्कीच तेजीविषयक आशादायक चित्र गुंतवणूकदाराच्या मानसिक पटलांवर दिसते आहे, यात शंका नाही. श्रोते हो, भारतात येऊ इच्छिणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या भारत सरकारच्या धोरणांकडे लक्ष ठेवून आहेत. सरकारची उद्योगस्नेही धोरणं या कंपन्यांना आकर्षित करत आहेत. व्यवसाय सुलभता निर्देशांकामध्ये भारतानं केलेली प्रगती उल्लेखनीय आहेच. अशा वेळेस कररचना आणि महसुलाबाबत इतर धोरणं ही सुद्धा व्यवसाय स्नेही असतील तर अर्थव्यवस्था समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही. सरकारच्या धोरणांमधून दूरसंचार क्षेत्राला नवी उभारी प्राप्त होईल आणि अर्थव्यवस्थेमध्ये पुन्हा एकदा दूरसंचार क्षेत्र नवी भरारी घेईल अशीच सर्वांची अपेक्षा असेल. श्रोते हो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन नंदिनी मथुरे.